नमस्कार. आज 4 फेब्रुवारी. आजच्या दिवशी देश विदेशात काही ठळक घडामोडी घडल्या आहेत ज्यांची इतिहासात नोंद घेतली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 4 फेब्रुवारी 1670 रोजी शूर मराठा सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिन आहे. ते सिंहगडच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले होते. मराठी साम्राज्याचा सेनापती असण्यासोबतच तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे मित्रही होते. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी सिंहगड किल्ला जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यावेळी सिंहगडाचं नाव होतं कोंढाणा आणि तो मुघलांच्या ताब्यात असून त्याचा किल्लेदार उदयभान हा राजपूत सरदार होता. शिवाजी महाराजांची आज्ञा मिळाल्यानंतर सरदार तानाजी आपल्या मुलाचं लग्न कार्य बाजूला ठेवत सैनिकांसह तिथे पोहोचले आणि अवघ्या 300 मराठा सैनिकांसह त्यांनी उदयभानकडून सिंहगडचा किल्ला परत मिळवला. गंभीर जखमी होऊनही शेवटपर्यंत निकराची लढाई करत त्यांनी सिंहगडावर मराठी साम्राज्याचा विजयी झेंडा अभिमानाने फडकावला. जेव्हा तानाजी यांच्या बलिदानाची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा ते दुःखाने उद्गारले की गड आला पण आमचा सिंह गेला. 4 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलनादरम्यान क्रांतिकारकांच्या जमावाने गोरखपूरमधल्या चौरी चौरा या पोलीस ठाण्याला आग लावली. या घटनेत 23 पोलिसांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेक सत्याग्रहीही मारले गेले. चौरी चौरा इथल्या हिंसाचारानंतर गांधीजींना 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे असहकार आंदोलन मागे घ्यावं लागलं. खरं तर या आंदोलनाचा एक भाग म्हणूनच 4 फेब्रुवारी रोजी क्रांतिकारक चौरी चौरा इथे सभा घेण्यासाठी आले होते. मात्र गर्दी वाढत असल्याचे बघून पोलिसांनी क्रांतिकारकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे जमाव संतप्त झाला. पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक निशस्त्र लोक मारले गेले. पोलिसांच्या या वागण्याने क्रांतिकारकांचा आणि इतर लोकांचा संताप वाढला आणि त्यांनी हे चौरी चौरा हे पोलीस ठाणं जाळलं. क्रांतिकारकांच्या या संतापाने त्यावेळेस ब्रिटिश सरकारचा पाया हादरला होता. 4 फेब्रुवारी 1938 रोजी देशातले प्रसिद्ध कथ्थक कलाकार ब्रिजमोहन मिश्रा उर्फ बिरजू महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. कथ्थकचा वारसा लाभलेल्या बिरजू महाराजांनीही लखनौ घराण्याच्या कथ्थक या नृत्यकलेला नव्या उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी कथ्थक शिक्षक बनलेल्या पंडित बिरजू महाराजांना बालपणी गुरु म्हणून काही काळ त्यांचे वडील लाभले होते. मात्र ते गेल्यानंतर त्यांनी काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज यांच्याकडून कथ्थक नृत्याचे बारकावे शिकून घेतले. 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांनी अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांसाठीही नृत्य दिग्दर्शन केलं, ज्यामध्ये उमराव जान, देड इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. पद्मविभूषण या पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील मिळाला आहे. 2012 मध्ये विश्वरूपम या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. पंडित बिरजू महाराज हे कथक नृत्याबरोबरच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायक सुद्धा होते. 4 फेब्रुवारी 2004 रोजी हार्वर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी मार्क झुकेरबर्गने त्याच्या 3 सहकाऱ्यांसह फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केलं. सुरुवातीला त्याचं नाव द फेसबुक होतं. फेसबुकची वाढती लोकप्रियता बघून पेपलचे सहसंस्थापक पीटर थिल यांनी फेसबुकमध्ये 355 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर 2012 मध्ये 1 अब्ज वापरकर्त्यांसह फेसबुक हे जगातलं सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं. या कंपनीचं मुख्यालय मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथं आहे. आज मार्क झुकेरबर्ग हा मेटा कंपनीचा CEO आहे. मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मूळ कंपनी म्हणून ओळखली जाते. जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कर्करोगाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जागतिक उपक्रम राबवला जातो. जागतिक कर्करोग दिन 2002 मध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी घोषित करण्यात आला होता. यावर्षीच्या जागतिक कर्करोगाची थीम केअर गॅप बंद करा अशी आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकामध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे, मात्र त्याची योग्य वेळामध्ये अंमलबजावणी होणं गरजेचं आहे हा संदेश या थीम मधून देण्यात आलेला आहे. संगीत हेच आपलं जीवन मानणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकमधल्या गदग इथे झाला. भीमसेन यांच्या वडिलांना त्यांचा संगीताकडे असलेला ओढा पसंत नव्हता. अखेरीस भीमसेन यांनी वयाच्या 11व्या वर्षी घर सोडलं आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसून देखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. या दरम्यान त्यांनी जनाप्पा कुर्तकोटी, पंडित मंगतराम
मुश्ताक हुसेन खां अशा अनेक गुरूंकडे गाण्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांनी भीमसेनांना त्यांचं शिष्यत्व बहाल केलं. रामभाऊ सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. पंडितजींचं 20 पेक्षा जास्त रागांवर प्रभुत्व होतं असं सांगितलं जातं. भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीताचार्य, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पंडित भीमसेन जोशी यांना गौरवण्यात आलं होतं. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ पंडितजींनी 1952 सालापासून सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला होता. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 4 फेब्रुवारी असून आज रविवार आहे.